नमस्कार मित्रांनो. तर 23 ऑगस्ट रविवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतंय की घरातल्या स्टाफने सगळी फरशी पुसायला काढलेली असते. स्टाफ फरशीवर कपडे धुण्याची पावडर टाकतात आणि पाणी टाकतात. मल्लिका आपल्या मोबाईलमध्ये बघत आपल्याच तोऱ्यात निघालेली असते. मल्लिकाचा त्या पावडरच्या पाण्यावर पाय पडतो आणि ती जोरात खाली पडते. तो आवाज ऐकून घरातले सगळे धावत तिथे येतात. सुष्मिता मल्लिकाची मदत करायला पुढे होते आणि ती सुद्धा पाय घसरून खाली पडते. सगळ्यांना खूप हसू येतं. स्वानंदी, स्टाफ आणि आजी त्या दोघींना उभं करतात. मल्लिका मोठमोठ्याने रडत असते. समर विचारतो, काकू हे सगळं काय झालं, कसं काय? मल्लिका म्हणते, समर हे सगळं या स्वानंदीमुळे झाले. स्वानंदी, असं का केलंस तू? स्वानंदी विचारते, मी काय केलंय? आता मल्लिका छोट्या छोट्या गोष्टींचं खापरसुद्धा स्वानंदीवर फोडते. पण जेव्हा समरला आपल्या क्रेडिट कार्डबद्दल कळेल त्यावेळेस मल्लिकाचा खरा चेहरा त्याच्यासमोर कसा येतोय ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होते की मंदाकिनी स्वानंदीला म्हणते, स्वानंदी तू काही मला पैसे देत नाही. त्या दिवशी चुकून के मी सावत्र म्हणाले तुला, तू सगळा राग मनात ठेवलास आणि तेव्हापासून तू मला पैसे पण देत नाही आहे. स्वानंदी म्हणते, आई असं काही नाही आहे, मी माझ्या डोक्यातून ते सगळं कधीच काढून टाकले. मंदाकिनी म्हणते, तसं असेल ना तर दे पैसे. स्वानंदी आपली पर्स काढते आणि तिच्याकडे असलेले सगळे पैसे मंदाकिनीला देते. मंदाकिनी ते पैसे मोजते आणि ती म्हणते, एवढेच पैसे? अगं याच्यात वाण सामान पण येणार नाही. छप्पर गळतोय, नळ गळतोय, अगं भिंतीचे पापुद्रेसुद्धा निघालेत, त्याचं काय करायचं मग? स्वानंदी म्हणते, आई एवढे पैसे घे, मी देईन माझ्याकडे आले की, माझा पगार झाला की, आणि मी आहे ना, शांत हो जरा. स्वानंदी मंदाकिनीला तिथे बसायला सांगून चहा आणायला खाली जाते. तर इथे मल्लिका समरला फोन लावते. समर विचारतो, घरी सगळं ठीक आहे ना? मल्लिका म्हणते, नाही रे, इथे एक प्रॉब्लेम झाला आहे. ती स्वानंदीची आई, अरे ती इथे येऊन धडकली. काय तो विचित्र अवतार आणि काय ती रडापड. मला तर ना वाटतं तिला सवयच लागली आपल्या इथे यायचं आणि तमाशा घालायचा. समर विचारतो, आता काय केलं त्यांनी? मल्लिका म्हणते, अरे आता काय म्हणे, चोराने लुटलंय त्यांना आणि आपलं घर जवळ होतं म्हणून इथे आले आहेत. स्वतःच्या घरी जायचं सोडून इथे आलेत. समर म्हणतो, मग लागलं का, दवाखान्यात न्यायचं आहे का? मल्लिका म्हणते, नाही रे, धडधाकड आहे, काहीही झालेलं नाही आहे. मला तरी वाटतंय ना त्या पैसे लुबाडायलाच आले आहेत. स्वानंदीकडे पैसे मागणार आहेत त्या. आणि आपली स्वानंदी साधी भोळी, लगेच मदत करते. तिने तिच्या आईला शब्द दिला आहे पैसे देण्याचा. अरे किती मेहनत करते ती, आणि सगळे महिने तिचे पैसे कोणाला द्यायचे? आईला. आणि तिची आई एक लोभी बाई आहे, एकदा पैसे दिले ना की सारखी मागे लागेल. समर म्हणतो, असं काही नाही आहे, आता गरज आहे म्हणून दिले तर काही बिघडत नाही, आणि त्यांच्यासोबत वाईट घडलं आहे ना, मग त्यामध्ये असं काही बोलू नको. शेवटी आपण एक फॅमिली आहोत. काकू मला काम आहे, नंतर फोन करतो. समर फोन ठेवून देतो. मल्लिकाने ज्यासाठी फोन केला होता ते काम झालं नाही. समरने रागराग चिडचिड केली नाही म्हणून मल्लिकाला स्वतःचाच राग येतो. तर इथे स्वानंदी चहा आणायला गेलेली असताना सुष्मिता आपल्या आईला भेटायला येते आणि तिला विचारते, आई बरी आहेस ना तू? मंदाकिनी सुष्मिताकडे सुद्धा भिकाऱ्यासारखे पैसे मागते. ती सुष्मिताला म्हणते, सुष्मिता दे मला 2-3 लाख नाहीतर 4 लाख रुपये दे. सुष्मिता म्हणते, माझ्याकडे पैसे नाही आहे. मंदाकिनी म्हणते, ए हे असं कसं बोलतेस तू? तू पण तुझ्या ताईसारखी झाली आहेस. अगं तुझ्या नवऱ्याकडे पैसे असतील ना, माग जा. सुष्मिता म्हणते, हो त्यांच्याकडे असतील, मी आत्ता आणते. सुष्मिता अंशुमनकडे पैसे मागायला जाते. तर इथे स्वानंदी चहा घेऊन मंदाकिनीकडे येते. मंदाकिनी चहा नाश्ता आघाशासारखं करत असते. तिच्यासोबत काही झालंच नाही असं वाटत असतं. तर इथे सुष्मिता अंशुमनकडे येते आणि अंशुमनचं तोंड भरून कौतुक करते, त्याला मस्केमारी करते. अंशुमन विचारतो, काय गं एवढी मस्केमारी कशासाठी? सुष्मिता म्हणते, मला पैसे द्या ना, माझ्या आईला द्यायचे आहेत, 2-3 लाख रुपये द्या, तुमच्याकडे असतील. अंशुमन आधी पैसे द्यायला नकार देत असतो. सुष्मिता खूपच मागे लागते. तेव्हा अंशुमन त्याच्याकडे असलेले क्रेडिट कार्ड काढून देतो. अंशुमन म्हणतो, हे क्रेडिट कार्ड मी तुला दिले, हे कोणालाही सांगायचं नाही आहे. सुष्मिता त्याला वचन देते. अंशुमन तिला पिन सांगतो
आणि सुष्मिता नाचत तिथून निघून जाते. तर थोड्या वेळाने स्वानंदी तिच्या आईला घेऊन खाली येते. स्वानंदी तिच्या आईला काही फळं आणि पौष्टिक पिठं देते. मंदाकिनी म्हणते, आणि पैसे? स्वानंदी म्हणते, आई, आता होते तेवढे पैसे तुला दिलेत. आता जा तू, मी तुला नंतर देईन. आता घरी जा आणि आराम कर. मंदाकिनी म्हणते, कसलं आराम आणि कसलं काय? ती अधिरा नुसती त्रास देते मला. स्वानंदी म्हणते, आई, ती काही त्रास देत नाही आणि कधीच देणार पण नाही. तू स्वतःला शांत ठेव. जा घरी आता. मी रिक्षा करून देते, रिक्षाने जा. मंदाकिनी म्हणते, रिक्षा? रिक्षाने का? मला कारने जायचे. तुमच्याकडे कार नाही आहे? स्वानंदी म्हणते, आई, एक कार समर सर घेऊन गेलेत आणि दुसरी कार रिपेरिंगला गेली आहे. त्यामुळे तू जा. तेवढं तिथे सुष्मिता येते. सुष्मिता मंदाकिनीला इशारा करते. मंदाकिनी म्हणते, स्वानंदी, तू जा, मला सुष्मिताशी बोलायचे. स्वानंदीला ऑफिसमधून सारखे फोन येतात म्हणून तिला जावं लागतं. मंदाकिनी सुष्मिताचा हात धरून तिला फरफटत बाजूला घेते आणि ती सुष्मिताला ओरडते, पैसे आणलेस का? सुष्मिता म्हणते, आई, माझ्याकडे पैसे नाही आहेत. पण बघ, अंशुमनने काय दिले, क्रेडिट कार्ड. हे वापर आणि जेवढं हवं तेवढं शॉपिंग कर. याला लिमिट नाही आहे. मंदाकिनी म्हणते, हे हे मी वापरायचं. अगं, पण मला हे वापरताच येत नाही. सुष्मिता म्हणते, आई, एकदा वापर म्हणजे कळेल तुला. अधिरा वापरते ना तसंच. मंदाकिनी म्हणते, हां, अधिरा हेच वापरते. आता तिच्यासमोर मी हे कार्ड नाचवते म्हणजे तिला पण कळेल माझ्याकडे आहे. सुष्मिता म्हणते, आई, त्या अधिराला अजिबात कार्ड दाखवू नकोस आणि मी दिले हे सांगू नको. हे आपल्यातलं सिक्रेट आहे, नाहीतर हे क्रेडिट कार्ड घेऊन टाके ना. मंदाकिनी म्हणते, ठीक आहे, नाही दाखवणार. सुष्मिता तिला क्रेडिट कार्डचा पिन सांगते आणि ते कसं वापरायचं ते सांगते. मंदाकिनी खूप खुश होऊन तिथून निघते. थोड्या वेळाने मंदाकिनी शॉपिंग करून आणि छान सगळं शॉपिंग झाल्यावर आपल्या घरी येते. बाबा बाहेरच बसलेले असतात. बाबा मंदाकिनीला विचारतात, मंदाकिनी, दुपारी घरातून जाताना अंगावर वेगळी साडी होती आणि आता ही भरजरी साडी? मंदाकिनी म्हणते, हो, मी शॉपिंग करून आली. पण तुमच्या लेकीने तुमच्याकडे चहाड्या करण्याआधीच मी तुम्हाला सांगते, माझ्यासोबत एक ॲक्सिडेंट झाला होता. चोर माझ्या मागे लागले होते. त्यांनी मला लुटलं, मारलं आणि तिथेच स्वानंदीचं घर होतं. मग मी गेले त्यांच्या घरी आणि त्यांनी मला साडी दिली होती. आणि हे शॉपिंग म्हणाल तर एक आहे सिक्रेट. त्यामुळे आता मी कितीही वाटेल तेवढं शॉपिंग करणार. मी आता स्वतःसाठी जगणार, गाणार, नाचणार, मज्जा करणार. बाबांना खात्री असते की ही तिथे गेली होती म्हणजे नक्कीच पैसे मागितले असतील. ते मंदाकिनीला बोलून दाखवतात. मंदाकिनी म्हणते, आता मला कुणाच्याही पैशांची गरज नाही आहे. आता मी पण श्रीमंत आहे. मी पैसे घेणार आणि खर्च करणार. मंदाकिनी निघून जाते. बाबांना डाऊट असतो की मंदाकिनीने तिथूनच पैसे आणलेत, राजवाड्यांकडून पैसे आणलेत. तर रात्री स्वानंदी, समर ऑफिसवरून घरी येतात. स्वानंदीला दुपारी साप चावला होता, त्यामुळे तिला काही पायाला दुखत तर नाही ना, ताप तर नाही आला ना, हे समर चेक करतो. समरला स्वानंदीची खूप काळजी वाटत असते. स्वानंदी म्हणते, राजवाडे, अजिबात काळजी करू नका. मी उत्तम आहे, स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकते. स्वानंदी, समर बोलत असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.